काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचर मधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोल्हार घोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. कोपरगावमध्ये तहसीलदार महेश सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं. यावेळी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, पोलीस निरीक्षक संदीप कोळी, कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांच्यासह विविध विभागांचे शासकीय अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती. तर संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते संजय काळे, माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, शाळेचे विद्यार्थीही मोठ्या संख्येनं हजर होते. पोलीस दलाच्या वतीनं राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली गेली, तर संजीवनी सैनिकी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सलामी देत संचलन केलं. संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेच्या आदिवासी अनुदानित आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांच्या बँड पथकानं बँड वाजून प्रजासत्ताक दिनामध्ये रंगत आणली. सीएम मेहता कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीतं गाऊन सोहळ्याची शोभा वाढवली. यावेळी तहसीलदार महेश सावंत यांनी प्रजासत्ताक दिनाच्या नागरिकांना शुभेच्छा देत शेतकऱ्यांच्या सुविधांचं प्रमाणपत्र दिलं. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 76व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व कोपरगाववासियांना आणि नागरिकांना प्रशासनाच्या वतीनं मी हार्दिक शुभेच्छा देतो. हा 75वा वर्धापन दिन आणि 76वा भारतीय प्रजासत्ताक दिन सर्वांना मंगलमय हो हीच शुभेच्छा देतो. सर्वांनी भारतीय संहितेचं, नवीन कायद्यांचं काटेकोरपणे पालन करावं अशी मी सर्वांना या प्रसंगी विनंती देखील करतो. आणि प्रशासनाच्या वतीनं, महाराष्ट्र शासनाच्या वतीनं नवीन एक आपण ॲग्रिस्टॅकची नोंदणी चालू केलेली आहे. सर्व शेतकरी बांधवांसाठीची ही नोंदणी आहे. या मोहिमेमध्ये सर्व शेतकऱ्यांना एक युनिक ID नंबर भेटणार आहे. त्याच्या शेतीची सर्व माहिती, 7/12 पीक पेरे, कोणत्या बँकेला अटॅच आहे, त्याला कोणती मदत द्यायची आहे, कोणत्या योजनेचा तो लाभार्थी होऊ शकतो, या सगळ्या गोष्टींचा त्यामुळं त्यांना फायदा होणार आहे. तरी माझी सर्व शेतकऱ्यांना आणि नागरिकांना विनंती की आपल्या गावामधील ग्राम महसूल अधिकारी असतील किंवा CSC सेंटर असतील त्यांच्याकडे जाऊन आपण ॲग्रिस्टॅकची नोंदणी पूर्ण करून घ्यायची. ही नोंदणी विनामूल्य होणार आहे, याला कोणताही खर्च राहणार नाही. परंतु ह्याचे बेनिफिट्स जे आहेत किंवा फायदे जे आहेत नागरिकांना, शेतकऱ्यांना, हे दीर्घकालीन होणारे आहेत. आणि यापुढे कोणत्याही नैसर्गिक आपत्ती असेल किंवा पीक विमा असेल किंवा कोणतीही योजना असेल ॲग्रिकल्चरची, तर ती शेतकऱ्यांना या IDच्या माध्यमातून अत्यंत कमी कालावधीत आणि चांगल्या पद्धतीनं देणे शक्य होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करावं आणि तात्काळ या नोंदणी करून घ्यावी अशी विनंती आहे. शंकर दुपारगुडेसह महेश भोर, सी न्यूज मराठी, कोपरगाव. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.